शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे, पण तिचा अर्थ तो मात्र खूप खोल आहे. ही कथा माणसाच्या खऱ्या स्वभावाचे एक महत्त्वाचं रहस्य उलगडते. हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडतो, नाही का? की एखाद्याच्या भूमिकेवरून त्याच्या खऱ्या स्वभावाला कसं ओळखायचं? कारण आपण जे पाहतो त्यावर पटकन विश्वास ठेवतो. पण जे दिसतं तेच खरं असतं का नेहमी? चला, या प्रश्नाचं उत्तर या गोष्टीतून शोधण्याचा प्रयत्न करूया. बरं, तर गोष्ट सुरू होते एका राजापासून. या राजाला ना त्याच्या पाळीव मांजरीचा इतका अभिमान होता, म्हणजे इतका की तो तिला फक्त एक प्राणी नाही तर एक उत्तम सेवक मानायचा. जरा कल्पना करून बघा, एक मांजर 2 पायांवर उभी आहे, छानसा गणवेश घातलाय आणि चक्क हातात सोन्याची मेणबत्ती धरून पाहुण्यांची सेवा करतेय. किती अविश्वसनीय वाटतंय, नाही का? असं वाटत होतं की जणू काही तिने आपला मूळ स्वभाव, तिचं मांजर-अश्व कायमचं विसरूनच टाकलंय. आता हे बघून मेजवानीतले पाहुणे तर एकदम थक्कच झाले. टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सगळे म्हणू लागले, वा, काय प्रशिक्षण आहे बघा. प्रशिक्षणाने तर तिच्या मूळ शिकारी स्वभावावर पण मात केली. पण ते फक्त वरवरचं चित्र पाहत होते. पण त्याच गर्दीत एक तत्वज्ञ बसला होता. तो हा सगळा प्रकार अगदी शांतपणे बघत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सूचक स्मितहास्य होतं. जणू काही त्याला हे कळून चुकलं होतं की ह्या दिखाव्यामागे काहीतरी वेगळंच सत्य दडे आहे. आणि मग त्या तत्वज्ञानाने एक अगदी साधी गोष्ट केली. त्याने आपल्या खिशातून एक छोटासा उंदीर काढला आणि टेबलावर सोडून दिला. हो, फक्त एवढंच. ही एक छोटीशी कृती होती, पण तो मुखवटा उतरवण्यासाठी अगदी पुरेशी होती. आणि मग काय? एका क्षणात सगळं चित्रच पालटून गेलं. त्या उंदराला पाहताच त्या मांजरीच्या आतला शिकारी जागा झाला. इतक्या वर्षांचं ते सगळं प्रशिक्षण जणू काही हवेतच विरून गेलं. तो उत्तम सेवक कुठल्या कुठे गायब झाला. मांजरीने हातातली सोन्याची मेणबत्ती फेकून दिली. तो सुंदर गणवेश फाडून टाकला आणि थेट उंदराच्या मागे झेप घेतली. सगळा थाटमाट एका क्षणात संपला. खोलीत अंधार पसरला आणि तिचा खरा मूळ स्वभाव तिच्या प्रशिक्षणावर भारी पडला. तर ही फक्त एक मांजरीची गोष्ट नाहीये. ही गोष्ट आपल्याला माणसाच्या स्वभावाची, म्हणजे आपल्या ऑपरेटिंग सिस्टमबद्दल खूप काही शिकवते. चला तर मग पाहूया, या कथेतून आपल्याला कोणते 3 महत्वाचे नियम शिकायला मिळतात. हे आहेत ते सत्याचे 3 नियम. पहिला आहे कौशल्य विरुद्ध स्वभाव. दुसरा, प्रत्येकाचा एक उंदीर असतोच. आणि तिसरा नियम आहे दिखाव्यावर कधीही विश्वास ठेवू नका. आता पहिला नियम नीट समजून घेऊया. बघा, कौशल्य म्हणजे काय? त्या गोष्टी ज्या आपण शिकू शकतो, जसं की गाडी चालवणं किंवा एखादी भाषा बोलणं. पण स्वभाव हा आपला मूळ पाया असतो. म्हणजे कौशल्य ही वरवरचा लेप आहेत, तर स्वभाव हा त्याखालचा मूळ धातू. आणि जेव्हा दबाव येतो तेव्हा हा लेप निघून जातो आणि मूळ धातू म्हणजे आपला खरा स्वभाव समोर येतो. आता दुसरा नियम, प्रत्येकाचा एक उंदीर असतो. याचा अर्थ काय? म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा ट्रिगर असतो जो त्याचा खरा स्वभाव बाहेर काढतो. मांजरीसाठी तो उंदीर होता. आपल्यासाठी म्हणजे माणसांसाठी तो पैसा, अहंकार, मत्सर किंवा मग भीती असं काहीही असू शकतं. आणि जोपर्यंत हा उंदीर समोर येत नाही ना, तोपर्यंत व्यावसायिकतेचा किंवा चांगुलपणाचा मुखवटा चेहऱ्यावर तसाच राहतो. आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचा नियम, दिखाव्यावर विश्वास ठेवू नका. माणसाची खरी ओळख त्याच्या चांगल्या वेळेत नाही, तर कठीण काळात होते. गोष्टीत म्हटल्याप्रमाणे जेव्हा मेणबत्ती खाली पडते, म्हणजे जेव्हा एखादं संकट येतं, एखादी अडचण येते, तेव्हाच खरा स्वभाव कसा आहे हे समोर येतं. तर मग मूळ मुद्दा काय आहे? तो आहे दिखावा विरुद्ध स्वभाव. म्हणजेच प्रशिक्षणापलीकडचं खरं सत्य. याला अजून सोप्या भाषेत सांगायचं तर दिखावा म्हणजे काय? तर ती शिकवलेली कौशल्य, अगदी त्या मांजरीच्या गणवेशासारखी. आणि स्वभाव म्हणजे तो आपला मूळ पाया, तिच्यातला तो शिकारी. एक फक्त वरवरचं सादरीकरण आहे, तर दुसरा आपली डिफॉल्ट सेटिंग आहे, जी सहजासहजी बदलता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी, प्रशिक्षणाने वर्तनात नक्कीच बदल घडवता येतो, पण स्वभावात नाही. म्हणजे बघा, कोणालाही हसण्याचं ट्रेनिंग देता येतो, पण त्याच्या मनात दया निर्माण करता येत नाही.
खरा स्वभाव हा फक्त स्वअभ्यास आणि आयुष्यातल्या खऱ्या-खुऱ्या अनुभवातूनच घडतो. आणि म्हणूनच या संपूर्ण कथेतून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश हाच आहे की कोणत्याही व्यक्तीची निवड करताना ती तिच्या पायाभूत स्वभावावरून करा, तिच्या कौशल्यांवरून नाही. कारण का? कारण कौशल्य कधीही शिकवता येतात, पण स्वभाव बदलणं हे जगातलं सगळ्यात कठीण काम आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, जेव्हा आपल्या आयुष्यात अशी मेणबत्ती खाली पडते, म्हणजे एखादा कठीण प्रसंग येतो, तेव्हा आपला स्वतःचा स्वभाव काय प्रकट करतो, यावर एकदा नक्की विचार करून बघा.